सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते। तर सुंदर बघा पनवेलवरून रामदास जाधव आणि मीनाक्षी पवार त्यासोबत बघा अपूर्वा जोशी ह्या दोन ताईंची एका दादाची ऑर्डर आहे बरं का। तर ही ऑर्डर मिक्स मी व्हिडिओ बनवते कारण त्यांनी प्रकटदिननिमित्त स्वामींच्या प्रकटदिननिमित्त गुढीपाडव्यानिमित्त भरपूर ऑर्डर केली। तर दादाने बघा त्यांचं एक नवीन घर त्यांनी घेतलंय मुंबईमध्ये। तर नवीन घरासाठी बघा दादानी सुंदर अशी बघा ही नंदी भगवानांची मूर्ती घेतली आपल्याकडं। तर बघू शकताय ह्यांच्या गळ्यामध्ये सुद्धा घंटी आहे, म्हणजे किती सुंदर कस्टमाइज करून बनवून घेतले। तर बघू शकता ह्याला सिल्वरचं असं काम केलंय चांदीचं, ह्याच्यावरती कोटिंग आहे। तसं बघू शकता हे सुद्धा एक चांदीची शॉल बनवली आपण। तर बघू शकताय चांदी कशी आहे तुम्हाला माहिती आहे। तर एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही कस्टमाइज करून दादांना देतोय बरं का, कारण दादांची एक इच्छा होती की माझ्या नवीन घरामध्ये शीतलताई नंदीची जी मूर्ती घेईन ती स्वामी मूर्ती आर्ट आणि शीतलताईंकडूनच घेईन। तर सुंदर अशी बघा ही दादाने आपल्याला मूर्ती घेतली आणि आम्ही बनवून घेतली बरं का, आणि खूप सुंदर आहे बरं का। तुम्ही तुमच्या मेन एंट्रीला किंवा मेन एंट्रन्सला असं नंदी ठेवू शकता, खूप शुभ असतं, चांगलं असतं बरं का। तर हा बघू शकता मार्बलमध्ये आहे आणि ह्याचं कोटिंग वगैरे काम बघू शकता, किती कोरीव आहे बघा, डोळे वगैरे बघा किती कोरीव आहेत या नंदीचे। तर तुम्ही सुद्धा असा नंदी सुंदर हवा असल्यास स्वामी मूर्ती आर्टला व्हॉट्सअप मेसेज करून बुकिंग करू शकता। तर बघू शकताय दादानी त्यांच्या नवीन घरासाठी म्हणजे दादानी एक फ्लॅट घेतलाय आणि दादानी आपल्या सगळ्याकडे मूर्त्या आपल्याकडूनच का घेतल्यात, कारण दादांचं बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेतून घराचं स्वप्न मुंबईमध्ये पूर्ण झाले। तर दादांचं जवळपास बघा 75 लाखाचं घर घेतलंय मुंबईमध्ये। आणि गणपती बाप्पाची मूर्ती बघा मी सकाळीच अभिषेक केला होता, ते बघा छोटासा बघा हे बघा मूषक उंदीर मामा आहे आणि सुंदर असा मोदक आहे आणि बाप्पाची मूर्ती जी आहे ती फीचर्स बघू शकताय, एकदम कोरीव मूर्ती आम्ही खास बनवून घेतली बरं का। आणि व्यंकटेश्वर भगवान बालाजींची सुद्धा दादाने मूर्ती घेतली आपल्याला, बघू शकताय अगदी पूजा सगळ्या मूर्त्यांची केली, फक्त व्हिडिओ झाला नाही आहे कारण व्हिडिओ करायला बघा कधी डिस्प्लेला गर्दी असते, त्यामुळे बघा व्हिडिओ निवांत करता नाही येत। आणि दादांची खूप मोठी ऑर्डर आहे बरं का, जवळपास बघा दादाने आमच्याकडे जवळपास 85,000चं पूजा साहित्य घेतलंय नवीन घरासाठी। सगळ्या नवीन गोष्टी दादाने आमच्याकडे घेतलेल्या आहेत। व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा दादाने घेतली आहे। तुम्हाला जर हवी असेल तर स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करून बाप्पाची मूर्ती बालाजी मूर्ती बुकिंग करू शकता। तर बघू शकताय दादाने बघा सुंदर अशी बघा त्रिमुखी दत्त ब्रह्मा विष्णू महेश, तर बघा इथं सुंदर अशी बघा खाली श्वान सुद्धा आहे तुम्हाला बघायला मिळत असतील, सुंदर गाय आहे आणि त्रिमुखी दत्तांची बघा रेखीव कोरीव ही मूर्ती दादाने आपल्याला घेतलेली आहे बरं का। बघू शकता नित्याभिषेक करण्यासाठी, कारण बघा दादानी त्यांच्या देवघरासाठी सगळ्या मूर्त्या आमच्याकडून घेतल्यात, कारण दादानी एवढं मोठं घर घेतलं कारण दादा त्या घरासाठी गेल्या 4 वर्ष झालं प्रयत्न करायचे, पण दादाला लोनचा इश्यू यायचा, काही ना काही व्हायचं, लोन सँक्शन व्हायचं नाही। तर दादानी कुंचन सेवा आपल्याकडे घेतली, 1 वर्ष पूर्ण झाला असेल, तेव्हापासून दादाच्या आयुष्यातल्या अडीअडचणी दूर झाल्या आणि दादाला सुद्धा ह्या सेवेचे रिझल्ट चांगले। तर शेवटी व्हिडिओच्या मी कुंचन सेवा सुद्धा सामग्री दाखवणार आहे, अगदी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकताय सुंदर अशी बघा त्रिमुखी दत्तांची आपल्याकडे मूर्ती घेतली आहे। तरी दत्तगुरूंची मूर्ती सुद्धा बघू शकताय, मूर्तीचा रेखीव कोरीवपणा बघा। मूर्तीची प्राइस आहे 2390 रुपये, कारण ही मूर्ती तशी आहे आणि ही मूर्ती जी आहे ती पंचधातूमध्ये आहे। खूप सुंदर बघा त्रिमुखी दत्त महाराजांची मूर्ती घेतलेली आहे दादाने आपल्याकडे आणि मूर्तीचा कोरीवपणा पण खूप सुंदर आहे बरं का, अगदी विधिवत पूजा करून आपण दादांना देतोय। आता बघा विद्येची देवता म्हणजे सरस्वती माता, तर सरस्वती मातेची सुद्धा बघू शकताय पितळेमध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे आणि पंचधातूमध्ये सुद्धा, पितळेमध्ये सुद्धा स्टॉकमध्ये नाही आहे, पण दादासाठी खास आम्ही पंचधातूच्या सगळ्या मूर्त्या बनवलेल्या आहेत बरं का। कारण बऱ्याच जणांना कोणाला पितळ हवे असते, कोणाला पंचधातू हवे असते, कोणाला रेझिन, कोणाला मार्बल, पण धातूपेक्षा भक्ती श्रद्धा खूप महत्त्वाची आहे, जशी ज्याला आवडेल तशा प्रकारे बघा आम्ही हे काम करतो, त्यामुळे आम्हाला त्यांना द्यावेच लागतात। तर बघू शकता ही पंचधातूची सुंदर अशी बघा आपल्याकडली ही मूर्ती आहे आणि ही सरस्वती मातेची मूर्ती दादाने घेतली आहे। स्वामींची सुंदर अशी बघा पंचधातूची मूर्ती स्वामींची घेतली दादाने बघा, स्वामी माऊलींची सुंदर अशी मूर्ती दादाने घेतलेली आहे। नित्य अभिषेक माझ्या देवघरातला दादा बघतात, तर नित्य अभिषेकसाठी स्वामींची मूर्ती प्रकटदिन येतोय 20 मार्चला, तर ही सुद्धा दादाने घेतली आहे। दादाने बघा सुंदर अशी पंचधातूची लक्ष्मीची मूर्ती घेतली, बघू शकताय ही सुद्धा कोरीव रेखीव मूर्ती आहे बरं का। पंचधातूची लक्ष्मी मातेची मूर्ती सुद्धा आपल्याकडे घेतलेली आहे। सुंदर असं बघा दादाने आपल्याकडे शिवलिंग घेतलेलं आहे, पितळेचं जड आहे, भरीव आहे बरं का। आणि खूप सुंदर असं बघा पितळेचं शिवलिंग घेतले, म्हणजे पूर्ण देवाऱ्यातलं सगळं देवघरातले देवच स्वामी मूर्ती आर्ट शीतलताईकडून दादाने घेतलेत, कारण विश्वासाचं एक अतूट नातं म्हणजे स्वामी मूर्ती आर्ट
इथं आपल्याकडे बघा चांगल्या मूर्त्या, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि विशेष म्हणजे विश्वास आणि तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जीसुद्धा आमच्याकडून मिळते. फक्त पूजा साहित्य आम्ही विकत नाही, त्यासोबत तुम्हाला बघा मार्गदर्शन, त्यासोबत बघा एनर्जी, पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आम्ही तुमच्यासोबत पाठवतो. कारण तुमच्या हे सगळ्या आयुष्यातले संकट दूर व्हावे, तुमची पूजा छान व्हावी, त्या पूजेचे अनुभव यावे, तुमच्या घरी लक्ष्मी स्थिर राहावी. तर सुंदर असं बघा शिवलिंग घेतलेलं आहे. त्या शकता अन्नपूर्णा मातेची मूर्ती बघा पितळेमध्ये दादाने घेतली. अशी चांदीमध्ये पण आपल्याला भरपूर मूर्त्या होत्या, पण दादाने बघा ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला पितळेमध्ये घेतली. बघा खूप सुंदर मूर्ती आहे बरं का, आणि कोरीव आहे, जड आहे बरं का. प्युअर पितळेमध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे. आणि अन्नपूर्णा मातेसाठी दादाने एक डिश घेतली, ती पण दाखवते बघा. दादांची कुलस्वामिनी दादांना माहिती नव्हतं, पण दादाने बघा आपल्याला एक छोटी मूर्ती घेतली होती कुलस्वामिनीची 1 वर्षापूर्वी कुंचन सेवा घेताना. तर दादांचं स्वतःचं घर झाले, दादाची खूप इच्छा होती की मोठी कुलस्वामिनी मला पाहिजे. तर बघू शकताय कसं असतं माहिती आहे का, मोठ्या मूर्तीचा कोरीवपणा आणि छोट्या मूर्तीचा कोरीवपणा त्याच्यामध्ये बघा फरक असतो. तर बघू शकताय बघा ही छोटी मूर्ती आहे बघा, ही मूर्ती आणि ही पंचधातूची, ही पितळेची आहे, दोन्हीमध्ये फरक बघा. ही मूर्ती बघू शकताय खूप मोठी आहे, रेखीव आहे, कोरीव आहे. तर दादांनी बघा त्यांच्या नवीन घरासाठी आपल्याकडे तुळजाभवानी मातेची बघा पितळेमध्ये मूर्ती घेतली, जी की बघू शकताय जवळपास बघा 5 ते 5.5 इंचाची आहे. तुम्ही बघू शकताय एवढी मोठी मूर्ती आहे. आणि मूर्तीचे डोळे, कोरीवपणा किती सुंदर आहे बघा. दादांना जेव्हा मी सांगितलं, दादा म्हटलं ताई कुलस्वामिनी आमची माहिती नाही, तेव्हा दादांना मी स्वतः सांगितलं होतं की तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची सेवा करा, घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करा, आईची ओटी भरा, आईला दर्शनाला तुम्ही तुळजापूरला जा. आणि दादांनी तसंच केलं. आज वर्षभरात बघा दादांचं एवढं मोठं मुंबईसारख्या ठिकाणी घर झालं आणि दादाची बरीचशीच कामं झाली. तुळजाभवानी माता त्यांची कुलस्वामिनी दादांनी मांडले म्हणण्यापेक्षा त्यांच्या घरी आणले. तसंच बघा खंडोबाची मूर्तीसुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेली आहे, कुलदैवत म्हणून दादाने घेतले बरं का. कारण कुलस्वामिनी तुळजाभवानी, आणि ज्यांना कुलदैवत माहिती नाही, तुळजाभवानी खंडोबाची सेवा केलेली चालते. कारण पूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलदैवत खंडोबा आणि तुळजाभवानी आहे. तर ह्या 2 मूर्त्या त्यांच्या नवीन देवघरासाठी दादाने आमच्याकडे घेतल्यात बघा, किती सुंदर आहेत बघा. आणि रेखीव कोरीवपणा बघा मूर्तीचा. आणि नवीन घरासाठी दादाची आम्ही पूजाविधी करून ह्या मूर्त्या दादांना देतोय. तसंच बघा दादाने आमच्याकडे बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी ही शंखचक्र वाटी घेतली बघा. तांदूळ थोडे म्हणजे तुम्हाला मी दाखवते, कृतीत करून दाखवल्यावर सर्वांना बघायला आवडतं. तर अशी बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेतलेली आहे पितळेची, त्यासाठी बघा ही सुंदर अशी बघा ही शंखचक्र वाटी दादाने घेतली बघा, किती सुंदर वाटते बघा अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवण्यासाठी. तर ही शंखचक्र वाटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सिल्वर जेलमध्ये आहे, व्हाईट कोलगेटने वाटी तुम्ही स्वच्छ करू शकता, पितांबरीने किंवा चंदन पावडरने अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्वच्छ करू शकता. चंदन पावडरसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ही सुद्धा एक दादाने आपल्याकडे घेतली वाटी. कोल्हापूर महालक्ष्मी मूळ स्वरूप ही ऑर्डर दादांचीच चालली आहे. आता 2 ताईंची ऑर्डर पण तुम्ही कंटिन्यू बघणार आहात. मूळ स्वरूप तुळजापूरची मूळ स्वरूप महालक्ष्मीची मूर्ती, जी मूळ स्वरूप आहे ती मूर्ती दादाने आपल्याकडे घेतलेली आहे, जी मी रोज पूजा करते. बऱ्याच ताईंना ती आवडते. आणि बघा मूर्ती फक्त मूर्ती असते, जेव्हा तुम्ही तिची सेवा चालू करता तेव्हा त्या देवीमध्ये दैवत्व किंवा तुम्हाला सुद्धा एक भाव वेगळे दिसतात बरं का. तरी महालक्ष्मी देवीची दादांनी आपल्याकडे मूर्ती घेतलेली आहे पितळेची, बघू शकताय मूळ स्वरूप महालक्ष्मी. तर नवीन घराचा बघा गृहप्रवेश आहे दादांचा, तर दादांनी बघा आमच्याकडे अष्टलक्ष्मी कलश घेतलेला आहे. तर त्या लक्ष्मीचं मी तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगते बरं का. श्री धनलक्ष्मी, आता बघा ह्याच्यावरती आपण बघूया. श्री धनलक्ष्मी मातेची बघा ही प्रतिमा आहे धनलक्ष्मी, ह्या धनलक्ष्मी म्हणतात बरं का. तसंच बघू शकताय इथं बघू शकताय तुम्ही ही जी आहे ती धान्यलक्ष्मी आहे, बघू शकताय हिला धान्यलक्ष्मी असं म्हणतात. म्हणजे बघा आपल्याकडे बघू शकताय सगळ्या देवीच्या मूर्त्यासोबत आहे बरं का. तसंच बघू शकताय इकडं जी बघताय ही धान्यलक्ष्मी आहे, ही जी आहे ती आद्यलक्ष्मी आहे, बघू शकता ही बसलेली लक्ष्मी आहे. त्याच्यामध्ये बघू शकता इकडं जी आहे ती वीरलक्ष्मी आहे बघा, वीरलक्ष्मी आहे. त्याच्यात बघू शकता इकडं जी तुम्ही बघताय विजयलक्ष्मी आहे. तसंच बघू शकताय आपल्याकडं संतानलक्ष्मी पण आहे बरं का ह्याच्यावरती, संतानलक्ष्मी. कारण संतानलक्ष्मी म्हणजे बघा हे बघा इथं संतानलक्ष्मी आहे, ज्यांच्या मांडीवरती बाळ आहे, बघू शकताय मांडीवरती बाळ आहे. म्हणजे बघा प्रत्येक गोष्टीचे बघा धनलक्ष्मी, प्रत्येक गोष्टीचं बघा म्हणजे ह्याच्यावरती बघा डायरेक्ट लक्ष्मीच्या मूर्त्या आहेत. हे बघा हसते की नाही आई, म्हणजे बघू शकता अशा मूर्त्या म्हणजे फीचर्स कुठल्याही साहित्याचं किंवा मूर्तीचं बघू शकता. हे बघा धनलक्ष्मी दिसतोय का कलश, हे बघा सगळ्या लक्ष्मी किती कोरीव आहेत बघा. हे बघा सगळ्या लक्ष्मी मातेच्या मूर्त्या कोरीव आहेत. तर असा हा बघा सुंदर असा अष्टलक्ष्मी कलश प्युअर पितळेमध्ये बघू शकताय, प्युअर पितळेमध्ये दादाने घेतलाय त्यांच्या नवीन घरासाठी
कलश पूजनसाठी, म्हणजे बघा शीतलताईच्या कलेक्शनचं सगळं पूजा साहित्य दादानी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा सिल्वर जर्मनच्या निरांजन 2 घेतले दादानी, सिल्वर जर्मन निरांजन 2 घेतलेले आहेत आपल्याकडं. त्याच्यावरती लक्ष्मी पण आहे आणि मी नेहमी रोज लक्ष्मीला लावते ते हे सिल्वर जर्मनचे आपल्याकडले सुंदर निरांजन. तर बघा हळदी कुंकू करंडा दादानी घेतलेला आहे आपल्याकडे. हे बघा सिल्वर जर्मनमध्ये हळदी कुंकू करंडा घेतलेला आहे 3 कप्प्यांचा, हळद कुंकू गुलाल. तर बघा 3 कप्प्याचा हळदी कुंकू करंडा सिल्वर जर्मनमध्ये घेतलेला आहे. बघा अष्टलक्ष्मीची एक फ्रेम घेतली आहे चांदीमध्ये. ह्याच्यावरती पण बघा श्री धनलक्ष्मी, श्री धान्यलक्ष्मी, श्री आद्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, श्रीयंत्र, विजयलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, ह्याच्यावरती बघा सगळ्या लक्ष्मी आहेत. हे बघा अष्टलक्ष्मी फ्रेम घेतली आहे चांदीमध्ये. दादाने बघा आपल्याकडे 1 वर्षापूर्वी स्वामींची 5 इंच मूर्ती घेतली होती. आता वरदहस्त पण घेतली. त्या मूर्तीसाठी बघा हे 5 इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्र घेते बघा, ही घेतली होती 5 वर्षापूर्वी आणि मागच्या महिन्यात वरदहस्त दादाने घेतली. पण ह्या स्वामींच्या मूर्तीमुळं किंवा स्वामींमुळं दादांना खूप काही मिळालं, मग दादाने विसर्जन नाही केली, ही मूर्ती अशीच ठेवली आहे आणि मोठी घेतली दादांनी वरदहस्त. तर ही बघा मूर्तीसाठी 5 इंचाच्या व्हाईट कलरचं एक वस्त्र घेतलेलं आहे. दादांचं एक शंख पण आहे बरं का ऑर्डरचं. आहे बघा सिल्वरमध्ये आहे बरं का, कोटिंगमध्ये मार्बलचा. तर दादांची वस्त्र बघूया. एक व्हाईट कलरचं वस्त्र घेतलं आहे सुंदर असं बघा, एक मरून कलर घेतला आहे वेल्वेट. त्याच्यामध्ये बघू शकताय सुंदर असा बघा केशरी कलर दादाने घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बघा येल्लो कलर, पिवळा कलर प्रकट दिननिमित्त 5 इंच मूर्तीचे वस्त्र आहेत. त्याच्यामध्ये बघू शकताय सुंदर असं बघा हे पण एक वस्त्र घेतलेलं आहे पिंक कलर. आणि त्याच्यामध्ये बघा पैठणीचं बघू शकताय केशरी कलर घेतला आहे. तर असे वस्त्र दादाने प्रकट दिन निमित्त एवढे आपल्याकडं घेतलेले आहेत. आणि वरदहस्त मूर्ती दादाने मागच्या महिन्यामध्येच आपल्याकडे घेतली आहे. एवढे वस्त्र घेतलेत गुढी आपल्या ह्याच्या प्रकट दिन निमित्त. आणि छोटी मूर्ती 5 इंचाची दादांची ऑर्डरची. वरदहस्त मूर्तीचे वस्त्र बघा, वरदहस्त मूर्ती दादाने पिंक कलर घेतला आहे. त्याच्यामध्ये बघू शकताय केशरी कलर आहे. त्याच्यामध्ये बघा वाईन कलर आहे. वरदहस्त मूर्तीचे वस्त्र हे 3 आहेत आणि त्याच्यासोबत अजून पण आहेत. सुंदर असा बघा गुलाबी कलर. त्याच्यामध्ये बघू शकताय सुंदर असा बघा हा पैठणी बघा, काल मी दाखवला हा पैठणी दादाने घेतला आहे. आणि त्याच्यामधला हा एक पैठणी आहे. दादाने बघा एवढे वस्त्र आपल्याकडे घेतलेत. वरदहस्त मूर्ती बघा, ही वरदहस्त मूर्ती बघताय ना, ह्या मूर्तीचे वस्त्र आहेत. तर ही बघा 7 इंच आहे आणि ही बघा 11 इंच आहे. त्याच्यामधला बघा हा पिंक कलर घेतलेला आहे. तर असे वरदहस्त मूर्तीचे बघा एवढे एकूण दादाने वस्त्र घेतलेले आहेत. तुम्ही बघा व्हिडिओ करून मी दमेल, पण दादाची ऑर्डर काही संपत नाही आहे. आता बघा देवी देवतांचा अभिषेक करण्यासाठी हे सोमपात्र घेतलं. आता बघा अशी आपण मूर्ती ठेवून याच्यावरती आपण अभिषेक करू शकतो की नाही. तर देवी देवतांचा रोजचा नित्य अभिषेक करण्यासाठी बघा एक छोटंसं सोमपात्र दादाने घेतलेलं आहे आपल्याला. तर बघा हे सोमपात्र बघा, इथं तुम्ही काहीतरी भांडं ठेवून देवी देवतांना अभिषेक घालू शकता. एवढ्या सुंदर क्वालिटीचं बघा हे सोमपात्र आपल्याकडे मिळतं आहे. ज्यांना हवं ते स्क्रीनशॉट घ्या, बुकिंग नंबरला लवकरात लवकर मेसेज करा. सुंदर असं सोमपात्र. सुंदर असं बघा दादाने पाट घेतलेला आहे देवी देवतांना अभिषेक करण्यासाठी. पितळेचा पाट, ह्याच्यावरती बघा कमळ आहेत साईडनं. तसं बघू शकता आपल्याला हे कलश सिल्वर जर्मन हे कलश गोल्डन आणि सिल्वर 2 टोनमध्ये पण आहे. फक्त सिल्वर आहे, पण दादाने आपल्याकडे बघा गोल्डन घेतला आहे मार्बलचा बघा पैशाचा कलश, घरामध्ये ठेवण्यासाठी पैशाचा कलश हा सुद्धा एक घेतलेला आहे. सुंदर असं बघा दगडूशेठ गणपती बाप्पाची सगळ्यात मोठ्या साईजची मूर्ती घेतली दादानी. दगडूशेठ गणपती बाप्पा त्यांच्या मेन एंट्रन्सला ते गणपती बाप्पाची मूर्ती ठेवणार आहेत. तर सुंदर अशी बघा दगडूशेठ गणपती बाप्पा मार्बलमध्ये 24 कॅरेट गोल्डचं ह्याच्यावरती बघा प्लेटिंग आहे. हातामध्ये बघा सुंदर अशी कमळ आहेत बाप्पाच्या. तरी सुंदर मूर्ती एक घेतलेली आहे. सुंदर अशी बघा विष्णू लक्ष्मीची मूर्ती घेतली जी की मार्बलमध्ये आहे. ह्याच्यावरती बघा चांदीचं प्लेटिंग आहे बघा, विष्णूंची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती. तर ही सुद्धा दादाने आपल्याला ऑर्डर केली, जोडी घेतलेली आहे सुंदर अशी. बघा दादाने मेन एंट्रीला म्हणजे त्यांच्या घरामध्ये लावण्यासाठी आपल्याला पंचमुखी हनुमानांची सगळ्यात मोठ्या साईजची मूर्ती घेतली. कारण दादांचं घर हे दक्षिण दिशेला आहे असं दादानी सांगितलं. पण दक्षिण दिशा पूर्व पश्चिम थोडंफार बघितलं पाहिजे. पण कसं आहे पृथ्वी गोल असते, दिशेपेक्षा आपल्या घरामधली माणसं पॉझिटिव्हिटी आणि कर्म चांगलं असावं लागतं. तर दादाने बघा आपल्याकडे बघा दक्षिण दिशेला ठेवण्यासाठी पंचमुखी हनुमान भगवानांची मूर्ती घेतली. तर ही सगळ्यात मोठ्या साईजची दादाने घेतली बरं का. ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडं पंचमुखी हनुमान छोट्या साईजचं सुद्धा मिळेल. हे बघा छोट्या साईजमध्ये सुद्धा आहेत. हे बघा तुम्हाला जी आवडते अगदी तुम्ही घेऊ. ही बघा छोट्या इंच म्हणजे 5 इंचाची आहे आणि ही सगळ्यात मोठी आहे. जवळपास बघा ह्याची हाईट असेल एक 10 इंच. तर बघा ही मोठी दादाने सर्वात घेतलेली आहे आपल्याकडं. 1 तास 10 मिनटं चालणारा, बरोबर 1 तास चालतो बघा. हे बघा 50 वातींचा डब्बा. अगदी बघा
पेड्यासारखा दिसणारा तुपाचा डब्बा आहे बघा. ह्याच्यात वाती बघा किती सुंदर आहेत. 1 तास बरोबर चालतो बरं का. आणि हा प्युअर गाईच्या शुद्ध प्युअर गाईच्या तुपापासून बनवलेला तुपाचा दिवा आहे. आणि आता बघा आपल्याकडे प्रकट दिन आहे, त्याचबरोबर बघा गुढीपाडवा आहे. तर बघा दादाने आपल्याकडे एकूण 2 डबे घेतलेले आहेत, 1 तास चालणारे तुपाचे डबे. सुंदर असं बघा पानाडी पारंपरिक मसाला अगरबत्ती, पानाडी अगरबत्ती एक दादाने घेतलेली आहे आपल्याकडं. तर बघा तुळशी लव्हेंडर अगरबत्ती एक दादांच्या ऑर्डरची आहे. त्याचं बघू शकताय गुलाब अगरबत्ती एक आहे, बघू शकताय गुलाब रोजवूड अगरबत्ती. आणि सर्वांची आवडती रुद्राक्ष अगरबत्ती. अशा एकूण बघा 1 2 3 4 दादांच्या अगरबत्त्या आहेत ऑर्डरच्या. एक बघा जास्वंद अगरबत्ती सुद्धा आहे बघा. जास्वंद गणपती बाप्पाला प्रिय असणारी जास्वंद अगरबत्ती. त्याच्यामध्ये बघा सिद्धशिला, सगळ्या अगरबत्त्या नॅचरल आहेत, केमिकल अजिबात नाही आहे. आणि त्याचं बघू शकताय सर्वांची आवडती कादंबरी नॅचरल अगरबत्ती. तर बघा एकूण अगरबत्त्या एवढ्या दादांच्या ऑर्डरच्या आहेत. बघा दारामध्ये मेन एंट्रीला पाणी भरून ठेवण्यासाठी बघा आपल्याकडे दादांनी हे घेतलेलं आहे. मेन एंट्री जी असते आपल्या दरवाजात तिथं बघा असं तुम्ही पाठ ठेवू शकताय, त्याच्यावरती असं तांब्या ठेवू शकताय. आणि ह्याच्यात एक गुलाबाचं फूल जवादू पावडर टाकून पॉझिटिव्हिटी घरामध्ये येण्यासाठी हा मोठा कलश घेतलाय. सुंदर असं बघा चांदीचं आहे बघा, चांदीचं कडं घेतले दादाने आपल्याकडे. हे बघा गुढीपाडवा प्रकट दिन स्पेशल बघा हे चांदीचं एक कडं घेतलेलं आहे. आणि त्यांच्या मिसेससाठी ताईंसाठी बघा हे चांदीचं पैंजण घेतलं आहे बघा, चांदीचं पैंजण घेतलं आहे. आणि एक मंगळसूत्रसुद्धा घेतलं आहे बरं का, रजवाडी टाईपमध्ये. हे बघा सुंदर असं बघा रजवाडी टाईपमध्ये एक मंगळसूत्र ताईंनी घेतलेलं आहे. त्यांच्या मिसेससाठी घेतलं हे बघा रजवाडी, खूप सुंदर आहे बघा. पेंडंट वगैरे बघू शकताय, खूप सुंदर असे बघा रजवाडी मंगळसूत्र. आणि त्याला बघा कानातले इयरिंग्स आहेत. हे बघा किती सुंदर वाटते बघा, बघताक्षणी मनात भरेल असं रजवाडी सुंदर मंगळसूत्र. आणि त्याच्यासोबत बघा कानातले सुद्धा इयरिंग्स सुद्धा आहेत, असं सुद्धा दादाने घेतले आपल्याकडे, म्हणजे त्यांच्या मिसेससाठी. एक महालक्ष्मी साडी घेतली बरं का. ह्याला बघा सुंदर असे गोंडे आहेत. हे बघा पदरावरती महालक्ष्मी आहे, ब्लाऊजवरती महालक्ष्मी. आणि गृहप्रवेशसाठी त्यांची इच्छा होती की मी शीतलताई कलेक्शनचीच पैठणी घालेली महालक्ष्मी. तरी सुंदर एक रेड कलरची पैठणी घेतली. अष्टलक्ष्मी उरळी घेतली आहे कारण स्वामींना वगैरे अभिषेक करण्यासाठी खूप सुंदर आहे. तर बघू शकताय सुंदर अशी उरळी घेतली आहे जर्मन सिल्वरची दादांनी. आणि त्याच्यामध्ये बघा 7 इंच मूर्तीला तुम्ही अभिषेक अगदी घालू शकताय, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये कुंचन सेवा करू शकताय, सगळ्या देवतेतून अभिषेक घालू शकताय. फक्त बरदस्त मूर्ती ह्याच्यामध्ये बसत नाही, बाकी सगळ्या मूर्त्या बसतात. तर सुंदर अशी बघा एक उरळी घेतलेली आहे ज्याच्यावरती सुद्धा अष्टलक्ष्मी आहेत बरं का, कोरीव अशी एक सिल्वर जर्मनची उरळी घेतलेली आहे. तर अशी दादांची एवढी मोठी ऑर्डर आपल्याकडे मुंबईवरून आहे बरं का. आणि बरंचसं दादांनी छोटं मोठं पूजा साहित्य घेतले, पण ते व्हिडिओमध्ये अजून दाखवलं नाही कारण भरपूर त्यांची ऑर्डर आहे. तिने रिटर्न्स गिफ्ट वगैरे पण छोटे मोठे आपल्याकडे घेतलेले आहेत. तर दादा तुमचे खरंच मनापासून धन्यवाद आणि मनापासून आभार. कारण कसं असते निमित्त मात्र शीतलताई आहे, पण तुम्ही प्रामाणिकपणे सात्विकतेने श्रद्धेने सेवा केली आणि त्या सेवेचं आज खूप मोठं फळ तुम्हाला महालक्ष्मी आईने आणि स्वामींनी दिलं आहे. का प्रत्येकजण पैसा कमवतो, प्रत्येकजण काबाड कष्ट करतो, पण कष्टाला यश देण्याचं काम हे आपले गुरु देवी देवता करतात. कारण आपल्याला यश सक्सेस हा असं एका रात्रीत मिळत नाही, त्याला बघा देवाची उपासना साधना देवाची साथसुद्धा असणं खूप गरजेचं असतं. तर अशा प्रकारे बघा दादांची एवढी मोठी ऑर्डर आता कंप्लीट झाली. आता आपण ताईंची बघूया. बघा ताईंची ऑर्डर काय आहे तर ताईंनी बघा सगळ्यात छान अशी बघा बालाजी भगवानांची बघा मार्बलमध्ये मूर्ती घेतली, व्यंकटेश्वर भगवान बालाजींचे. बघा मुकुटला स्टोन वगैरे किती सुंदर आहे, लक्ष्मी बघा आणि खूप सुंदर ही मूर्ती आहे बरं का, जी की व्यंकटेश्वर भगवान बालाजींची आहे. ही सुद्धा ताईंनी ऑर्डर केली आहे. तर ही मूर्ती जी आहे ती मार्बलची आहे, त्याच्यावरती बघा चांदीचं प्लेटिंग आहे. एक कामधेनू गाय आहे बरं का ताईंची, बघू शकता एक कामधेनू गाय आहे ताईंची. एक कुबेर भगवानांची मूर्ती ताईंनी घेतली बरं का आपल्याला, कुबेर भगवानांची मूर्ती सुंदर अशी. एक कलश घेतलाय गुढीपाडव्यानिमित्त स्पेशल. तसंच बघू शकताय सुंदर अशी बघा विष्णू भगवानांची छोटीशी मूर्ती घेतली, जी बघा काहीतरी 7 इंचाची आहे. आणि ताईंचा सुद्धा एक कलश आहे बरं का सिल्वर जर्मनचा धनाचा, बघू शकताय. गुढीपाडवा ऑर्डर आहे ताईंची. तसं बघा मोर पैठणी एक ताईंनी घेतली आपल्याकडं. हे बघा आपल्या महालक्ष्मी साडीला सगळ्या साड्यांना गोंडे आहेत बरं का, कारण गोंडे लावायलाच 200-300 रुपये खर्च येतो, पण ऑलरेडी ह्याला गोंडे आहेत. आणि बघा मी मुंबईला घातली होतं जे कॉम्बिनेशन रेड कलर ग्रीन ते खूप ताईंना आवडलं. जवळपास बघा ह्या साड्या आत्ताच लॉन्च केल्या तरीसुद्धा बघा ह्या साड्यांचे बघा 1790 ताईंची ऑर्डर आहेत बरं का. एवढ्या साड्या आपला बघितलं का तो आपला मोबाईल नंबर तो सुद्धा बॅन झाला, इतके मेसेज तांत्रिक अडचण आली. कारण ही साडी खूप ताईंना आवडली कारण ह्याच्यावरती मोर आहेत
आणि ह्याला तुम्ही बघा आरी वर्कचा रेड ब्लाऊज घालू शकता किंवा पैठणीचा, ह्याच्यामध्ये so सुंदर ब्लाऊज आहे. अगदी तुम्ही तो शिवू शकता. नाही आवडला तर तुम्ही आरी वर्कचा सुद्धा ह्याच्यावरती रेड कलरचा ब्लाऊज घालू शकता. आणि ह्या साड्या घालून प्रकट दिन निमित्त तुम्हाला यायचं आहे. हा सुद्धा एक बाउल घेतलाय बरं का ताईंनी दरवाजामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी. आणि बघा हे नैवेद्यम प्रसादम बाउल घेतलं, हे 2 ताईंनी घेतलेले आहेत आपल्याकडं. बघा ताईने आपल्याकडे हा मोठा सगळ्यात मोठा असायचा बघा. ह्याच्यावर पण लक्ष्मी किती कोरीव आहे बघू शकताय. अगदी मूर्ती कशी असते कोरीव तशा मूर्त्यांचा कलश आहे बघा. सगळं काम कोरीव आहे. तुम्हाला प्राईस तशी आहे कारण ह्याच्यामध्ये जवळपास बघा एक किती लिटर पाणी मावेल ग, 2 ते 3 लिटर ह्याच्यात पाणी बस. सगळ्यात मोठा कलश आहे बरं का ह्या अष्टलक्ष्मी बघा. सगळ्या लक्ष्मी बघा किती कोरीव पण आहे लक्ष्मींना. संतान लक्ष्मीची बघा मांडीवरती बाळ आहे बघा. संतान लक्ष्मी मांडीवरती बाळ आहे म्हणजे लक्ष्मीच्या कोरीवपणा बघा. फक्त अष्टलक्ष्मीची प्रिंट नाही, डायरेक्ट मूर्तीसोबत तुम्हाला एवढा मोठा कलश. हा ताईंचा ऑर्डरचा कलश आहे सुंदर असा. त्या ताईंचं बघा हे मंगळसूत्र आहे रजवाडी. त्या ताईंची बघा हे रजवाडी मंगळसूत्र आहे, थोडंसं वेगळं आहे बरं का त्यापेक्षा. हे बघा हे खूप सुंदर असं मंगळसूत्र ताईंचं ऑर्डरचं आहे. आणि ह्याचं पेंडंट पण खूप सुंदर आहे, रजवाडी मंगळसूत्र. आणि ताईंची कुठली साडी बघूया. ताईंनी बघा महालक्ष्मी पर्पल साडी घेतली बघू शकताय, महालक्ष्मी पर्पल साडी. आणि ताईंची 11 इंच स्वामींची मूर्तीसुद्धा आहे कारण ताई पुण्याला येणार आहे ती साडी आणि मंगळसूत्र घालून आपल्या प्रकट दिनच्या कार्यक्रमाला. हे बघा किती सुंदर आहे बघा, रजवाडी मंगळसूत्र आणि पर्पल कलर साडी. आणि स्वामींची बघा 11 इंच ताईंनी मूर्ती घेतलेला, खाली बेस पण आहे, वस्त्र पण आहेत ताईंची बरं का. तर बघू शकता ही 11 इंच मूर्ती घेतली. ठेव ना बेस, ठेव ना खाली, थांब ठेव. माऊली सुंदर अशी बघा स्वामी माऊलींची 11 इंच मूर्ती घेतली ताईंनी प्रकट दिन निमित्त. ह्याला तुम्ही पंचामृतचा अभिषेक घालू शकता कारण ही मार्बलमध्ये आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे बरं का माऊलींची. तर ही एक ताईने घेतली आणि त्यांचे वस्त्र पण बघूया. हे बघा प्रकट दिन निमित्त बघा प्युअर पैठणी खूप सुंदर बघा वस्त्र आणि रुद्राक्ष मोती माळसुद्धा आपल्याकडे मिळते. म्हणजे मूर्तीसोबत तुम्ही आपल्याला हिनात्तर, स्वामींची मूर्ती, कंथाटोपीसुद्धा घालू शकता. हे बघा कंथा टोपी किती सुंदर वस्त्र आहे बघा. हे एक ताईने घेतलेलं आहे आपल्याकडं आणि हे वस्त्र खूप कमी क्वांटिटी आहे बरं का. तुम्ही लवकर ऑर्डर करा, तुम्हाला लवकर हे स्वामींचं सुंदर वस्त्र मिळेल. वस्त्र सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पैठणीमध्ये आहे, रुद्राक्ष माळ आहे. त्यासोबत बघा वस्त्र तुम्हाला दाखवते ताईने कोणते कोणते वस्त्र घेतलेत. वस्त्राचा हा एक कलर आहे बरं का. हे बघा हा एक कलर आहे, ह्याच्यामध्ये कंथा टोपी आहे. कुठला कलर आहे हा, मरून कलर आहे. दुसरा दाखवा अमृता. सुंदर असं बघा कोणता ग्रीन कलर आहे पैठणी. हां दाखव. सुंदर असं बघा हा पण आहे बरं का, पोपट ह्याच्यावरती आहे. हा एक पैठणीचा कलर आहे वस्त्रामध्ये. त्याच्यामध्ये बघा हा लाल एक कलर ताईने घेतलेला आहे. खूप सुंदर कलर आलेत बरं का. आणि ह्याच्यावरती बघा स्वस्तिक आहे. प्रकट दिन दिवशी स्वामींना नक्की घाला. हे बघा ह्याच्यावर स्वस्तिक आहे. ही कंथा टोपी आहे पिवळा कलर आणि त्याच्यामध्ये बघा ऑरेंज कलर. तर एवढी सगळी वस्त्र ताईने आपल्याकडे घेतलेली आहेत बघा. किती सुंदर पैठणी वस्त्र आहे बघा. मोर बघा टोपीला, सॉरी पोपट बघा, भारी वाटतं की नाही. तर तुमचीसुद्धा स्वामीची अशी सुंदर मूर्ती असेल तर सुंदर वस्त्र तुम्हीसुद्धा लवकर ऑर्डर करा. बघा स्वामींच्या प्रकट दिन निमित्त घालण्यासाठी किती सुंदर येल्लो वस्त्र आहे बघा. त्या दिवशी येल्लो केशरी स्वामींना कोणी पैठणी घालतं, टोपीवर स्वस्तिक आहे. किती सुंदर वस्त्र आहे बघा. तुम्हीसुद्धा असं सुंदर वस्त्र हवं असेल तर लवकरात लवकर स्वामी मूर्ती आर्टला मेसेज करा आणि तुमचं सुंदर येल्लो कलरचं वस्त्र जे हवं ते लवकरात लवकर ऑर्डर करा. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. अजून एका ताईंची ऑर्डर आहे जवळपास बघा 37,000ची, ती खूपच मोठी आहे. आणि बघा ह्या ताईंची स्वामींची एक साडी आहे बरं का पिवळ्या कलरची. तर बघा स्वामींच्या प्रकट दिन निमित्त बघा ताईंनी स्वामी माऊलींची एक साडी घेतली पिवळ्या कलरची. ह्याच्यावरती बघा स्वामींची प्रतिमा आहे पदरावरती आणि ब्लाऊजवरती सुद्धा येणार आहे. तर अशी बघा सुंदर अशी ताईंनी स्वामींची साडी घेतलेली आहे. ह्या साडीचे रील्स भरपूर आहेत. साडीचा पदर कसा आहे किंवा तुम्ही आमच्या टीमला व्हिडिओ कॉल करून सुद्धा साड्या बघू शकता. तर अशी ताईंची एवढी मोठी ऑर्डर आहे आणि नक्की तुम्ही हे येल्लो कलरचं वस्त्र ऑर्डर करा कारण हे वस्त्रामध्ये माऊली खूप गोड दिसते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते बघा माझी माऊली. तर ह्या मूर्तीसाठी तुम्ही लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा, ह्या वस्त्रांसाठी मेसेज करा. तसं बघा पाठीमागे जे बघताय ते व्यंकटेश्वर भगवान बालाजींची मूर्तीसुद्धा उपलब्ध आहे. बघा मार्बलचा पाट आहे, ह्याच्यावरती चांदीचं प्लेटिंग आहे. खूप जड आहे बरं का हा पाठ. हे बघा तुम्ही देवी देवतांची मूर्ती अगदी स्वामींची मूर्तीसुद्धा तुम्ही ह्याच्यावर ठेवू शकताय. कुंचन सेवा ह्याच्यावरती तुम्ही करू शकताय किंवा तुम्ही ह्याच्यावरती बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींची कुंचन सेवा करताना ही सुंदर अशी मूर्ती ठेवू शकताय. ज्यांना ज्यांना हवं त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि बुकिंग नंबरला सुंदर अशी बघा व्यंकटेश्वर भगवान बालाजींच्या मूर्तीचं बुकिंग करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा.
चॅनलवरती आमच्या नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत बघा राशी ताईंची दादाची ऑर्डर आहे, तर तुमचीसुद्धा स्वामी कृपेने भरभराटी व्हावी आणि छान छान अनुभव यावेळी मी स्वामींचरणी प्रार्थना करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जे जे हवं त्यासाठी खाली नंबर देते 7218888808 ह्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा.